माझ्या प्रिय रसिक बांधवांनो, आपण कामाला सुरुवात करत असताना देवाची आराधना करतो. कोणत्या नाही कोणत्या प्रकाराची आराधना करतो. पण कोणी परमात्म्याची पूजन करतात, कोणी या हनुमंताची पूजन करतात. आंघोळ पाणी झाल्यावर कोणत्या नाही कोणत्या देवाची आराधना करतात. तर आपण या शायरीच्या माध्यमातून त्या श्री गणेश या नामाचे पूजन करतो. म्हणून शांततेने ऐका ही माझी विनंती आहे. तर कार्यक्रमाला सुरुवात बांधवांनो, तरी आपली उपस्थिती असण्याची आवश्यकता आहे. तुमची उपस्थिती राहणार नाही तर आमच्या कार्यक्रमाला मजा येणार नाही. म्हणून मी काय म्हणतो, सकळ शास्त्राचे मूळ हो, सकळ शास्त्राचे मूळ बापा तुझी एक परमात्मा. कसे का घडविला भगवंता कोणाची आत्मा. सज्जन दुर्जन बापा तूच विचारी, सज्जन दुर्जन बापा तूच विचारी. त्या मंदरा छळाची बापा पूर्वली रवी. त्या द्रौपदीला चिरपूर्वी तुझ एक रघुनाथा. दुष्ट काळाने अवतार धरता तुझ एक पांडवाचा मान. त्या बलिष्ठाहून एक बापा तुझे एक बलवान. आणि एका पारख्याच्या हातानं सरसंधान हो, एका पारख्याच्या हातानं सरसंधान. कसे का मरण आले भगवंता. मुठभर का पोयासाठी घनश्यामा मुठभर का पोयासाठी घनश्यामा. दिली स्वर्णाची नगरी बापा त्या सुदामा. आणि एका तुळशी पत्रेस गर्वहरण केला सत्यभामा. धुमधुमकार हटानाकार ओम सोम का पायार जाता. धुमधुमकार हटानाकार ओम सोम का पायार जाता. इस गटगट में उजाला होता हो सब संतन हो ना. निराकार बापा तूच निर्गुणकार. जिस वक्त में नारी ने कौन सा गण पूजा था. बांधवांनो, आपण वस्तात माझे गुरु श्री रामा हो. वस्तात माझे ते गुरु श्री रामा. शाहीर हरिदास शोक करत गाहे माझ्या रामा. रामा माझ्या रामा
आमची संगीताताई त्याच गणाचे पूजन करतात आणि आम्ही पण त्याच गणाचे पूजन करता. म्हणून मी काय म्हणतो, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. अरे विश्वविदाय
गणच होता, तुमचा आमचा लग्न लागला तेव्हाही गणच होता बांधवांनो. कारण कोणी म्हणतात शंकरजीचा गण, तर कोणी म्हणतात तांदळाचा गण, कोणी म्हणतात हरकंठाचा गण, म्हणून कोणी म्हणतात सुपारीचा गण. मला देह देहीचे मंदिरे आत्मा आहे परमेश्वर. आपण एखाद्या मंदिरात गेलो, तो देव काय करत आहे? दगडाचा देव, त्याला फुटण्याचा देव. म्हणून मी काय म्हणतो 611 पुराण म्हटले, म्हणून संत महांत ठकून गेले, पण त्या गणाचा अंत मिळाला, तोच आमचा गण, तो आत्मगण. म्हणून मी काय म्हणतो प्रश्न करतात, आम्ही त्यांच्यावर प्रश्न करतो, कारण प्रश्नाची मांडणी करावी लागते. हा शहराचा धर्मच आहे. म्हणून आमच्या संगीताईंना प्रश्न विचारला होता. तो प्रश्न कोणता? श्रीकृष्ण, राधा कृष्ण, हे रुक्मिणीची, हे कृष्णाची पत्नी रुक्मिणी, राधाच का म्हणतात? राधा कृष्ण का म्हणतात? कारण शंकर पार्वती तुम्ही पाहिले असाल तर कधी कधी एका फोटोमध्ये दोघांची मूर्ती दिसते, आणि पत्नी हे संघर्ष दोन आहेत. म्हणून पत्नीला अर्धांगी स्त्री म्हणतात, कारण गंगे समान स्त्रीचा हा तिचा मान आहे. म्हणून हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर हो संगीताबाई. म्हणून मी काय म्हणतो, माझ्या शब्दांकडनं
Thank you.